मंडळी, आता आपल्या महाराष्ट्राच्या शिक्षण खात्याने एक GR काढला आहे की तुम्हाला शिक्षणात जर तिसरी भाषा हवी असेल तर ती पर्यायी तुम्हाला निवडता येणार आहे. म्हणजे एखादी भाषा शिकण्यासाठी त्या शाळेत 20 मुलं एकाच भाषेसाठी उत्सुक असतील तर त्यासाठी एक शिक्षक तुम्हाला पुरवला जाईल. पण मंडळी, हा निर्णय कितपत योग्य आहे यावर महाराष्ट्र शासनाने फेरविचार करावा, कारण ह्याच्याशी मुलांचं भविष्य जोडलं गेलेलं आहे. कारण महाराष्ट्रात शिकताना प्रथम भाषा ही मराठी आहे आणि ती मराठी पूर्णपणे व्यवस्थित, त्याचं व्याकरण हे व्याकरणासकट ती व्यवस्थित शिकवली गेली पाहिजे, असं माझं तरी मत आहे. कारण काय माहिती आहे, ही आमची बोलीभाषा आहे, ती आम्हाला व्यवस्थितच आली पाहिजे. दुसरी भाषा इंग्रजी ही व्यावहारिक उद्योगधंद्यांमध्ये वापरता येते, व्यापारामध्ये वापरता येते, त्यामुळे तीसुद्धा भाषा आम्हाला व्यवस्थित शिकवा, त्याच्याबद्दल वाद नाही आहे. पण तिसऱ्या भाषेसाठी तुम्ही सक्ती करू नका. कारण काय होईल माहिती आहे मंडळी, ह्या दोन भाषा शिकता शिकता तिसरी भाषा जर आली ना तर कुठलीच भाषा व्यवस्थित शिकवली जाणार नाही. तिसरी भाषा, दोन्ही भाषा शिकवा, व्यवस्थित शिकवा, छान शिकवा, व्याकरणासहित व्यवस्थित शिकवा. असं नाही कुठलीही भाषा व्यवस्थित शिकवता अर्धवट शिकवू नका. आता बघा ना, माझा मुलगा इंग्रजी शाळेत जातो, त्याला तिन्ही भाषा आहेत, पण त्याला धड त्याचं कुठल्याही भाषेवर प्रभुत्व नाही आहे, बोलताना त्याची पकड नाही आहे. असं होता कामा नये. आपण मुलांच्या भविष्याशी खेळता कामा नये. जर एखादी भाषा शिकवताय तर तुम्ही व्यवस्थित शिकवा. महाराष्ट्रात राहता, महाराष्ट्राची तुम्हाला बोलीभाषा, मातृभाषा ही आलीच पाहिजे. हे आमचं महाराष्ट्राबद्दलच नाही आहे, तुम्ही कोणत्याही स्टेट्समध्ये जावा, राज्यामध्ये जावा, तिथली लोकल भाषा, स्थानिक भाषा, मातृभाषा त्या त्या स्टेटची, त्या त्या राज्याची असेल ती तिथल्या व्यक्तीला आलीच पाहिजे. मग तुम्ही तिसऱ्या भाषेसाठी सक्ती का करताय? जी भाषा तुम्ही शाळांमध्ये शिकवताय ती व्यवस्थित शिकवा ना. इंग्रजी शाळेमध्ये मराठी कोणत्या पद्धतीने शिकवली जाते ह्याचा आधी सर्वे महाराष्ट्राच्या सरकारने करायला हवा असं मला वाटतं. त्याच्यानंतर मग तुम्ही तिसरी भाषा आणा, पर्यायी भाषा आणा. कोणत्याही भाषेची सक्ती करू नका. कृपा करून आमचं पालकांचं मत विचारात घ्या. सक्ती करू नका. तिसऱ्या भाषेची सक्ती करू नका. तिसऱ्या भाषेची तशीही कोणती गरज नाही आहे. मी ओरडून बोलतो असं नाही आहे, पण माझी तुम्हाला विनंती आहे, कृपया आमचं ऐका. कारण आमच्या मुलांचं भविष्य धोक्यात आणू नका, एवढीच विनंती. धन्यवाद.